प्राथमिक आरोग्य केंद्र लाडसावंगी येथील अनुसूचित जातीच्या महिला कर्मचाऱ्यावरील जातीवाचक अत्याचार मारहाण प्रकरणी दोषींवर कारवाई करणे आणि एकतर्फी सेवा समाप्तीचा बेकायदेशीर आदेश रद्द करावा अशी मागणी आंबेडकरवादी पॅंथर सेनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना करीत साखळी उपोषणाची पूर्वसूचना देण्यात आली। करायचं काय खाली जातीवादी अविनाश गलांडेचं करायचं काय अरे जातीवादी राधा किशन पटाडे होश में आओ, होश में आओ, होश में आओ। जातीवादी अविनाश गलांडे होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अरे राधा किशन पटाडे मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। अरे जातीवादी राधा किशन पटाडे मुर्दाबाद। उपोषण करताय प्रकरण काय काय मागणी करताय काय सुकेशनी साळवे नावाच्या आमच्या समाजाच्या एक आरोग्य सेविका लाडसावंगी आरोग्य केंद्रामध्ये कर्मचारी म्हणून आहेत। गेल्या 2-2.5 वर्षापासून जेव्हापासून त्या जॉईन झाल्या तेव्हापासून ते तिथे असलेले वैद्यकीय अधिकारी पूनम मुंडे या जातीय मानसिकतेतून त्यांचा क्षय करत आहेत। वारंवार व्यक्तीलाच कामं सांगणे, व्यक्तीवरतीच अन्याय करणे, तक्रारी नसताना त्यांना जाब विचारणे, अशा प्रकारचा छळ त्यांचा चालू होता। या छळाचे तक्रार त्यांनी सीओ मॅडम कडे केल्या, कित्येक वेळा केलेली की मला इथून बदली द्या, माझ्या अशाच प्रकारे हॅरासमेंट चालू आहे। मात्र कुठलीही ऍक्शन प्रशासनाने न घेतल्यामुळे 13 तारखेला या सर्व वादाचा उद्रेक निर्माण झाला। 13 तारखेला आपण बघितलं असं एक व्हिडिओ व्हायरल, लाडसावंगी आरोग्य केंद्रातला एक व्हिडिओ व्हायरल झाला। त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघितला असेल तर आरोग्य सेविका सुकेशनी साळवे यांच्या हातामध्ये डॉक्टर पूनम मुंडे यांचे केस आहे आणि ते खालून त्यांना लात मारताय, अशा प्रकारचा व्हिडिओ आहे। पण मुळात पार्श्वभूमी या घटनेची अशी आहे की 13 तारखेला त्याला कॅबिनला बोलून घेतलं, त्यांच्यासोबत शाब्दिक वाद झाला। पूनम मुंडे मॅडम या घरच्या भांडण्याच्या मानसिकतेमध्ये होत्या। त्यांनी त्यांचा बोलताना तोल सुटला आणि त्या म्हणाल्या की तुमच्या समाजाची लायकी नोकरी करण्याची नाही तर धंदा करण्याची, तू नोकरी करू नको असं म्हटल्या। आणि त्यांनी हा प्रकार हाणामारीत त्याचं रूपांतर झालं। हाणामारी करत असताना कॅबिनच्या आतमध्ये मुंडे मॅडमनी सुकेशनी साळवे सिस्टरला बेदम मारहाण केली। त्यांनी त्यांचा जीव वाचवत कसा तरी त्यांचे केस हातात धरून कॅबिनच्या बाहेर आले, तसे ते कॅबिनच्या बाहेर आले, तसे त्यांच्या पूर्वनियोजित षडयंत्रानुसार त्यांनी व्हिडिओ कॅमेरे चालू केले तिथले आणि त्यांना असा व्हिडिओ बनवला की हे त्यांना मारते। आणि हे मारत असताना तुम्ही जर व्हिडिओ व्यवस्थित बघितला तर त्या व्हिडिओमध्ये ते सिस्टर आजकळत आहेत विस्कळत आहेत, म्हणतात की मला या मॅडमनी कॅबिनच्या आतमध्ये मारलं, माझ्यासोबत जातीवाद केला, मी याच्यावर अॅट्रॉसिटी टाकते। अॅट्रॉसिटी हा शब्द तसा ऐकला तसा राधा किशन पटाडे स्थायी समिती सदस्य आणि अविनाश गलांडे जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्यातला जातीवाद मनोवाद जागा झाला। आणि यांनी एक त्यांच्या लक्षात आलं की कर्मचारी ही एससी कॅटेगरीतली बौद्ध समाजाची। त्यांनी तत्काळ 13 तारखेला घटना घडली, 14 तारखेला व्हिडिओ व्हायरल केला, 15 तारखेला THO आरोग्य केंद्रात आले आणि खोटा रिपोर्ट बनवला। सगळ्या कर्मचाऱ्याच्या सह्या घेतल्या, रिपोर्ट ऑलरेडी बनवून आणलेला होता आणि तोच रिपोर्ट सीओ मॅडम कडे सादर केला। सीओ मॅडमला यातलं काहीच माहिती नाही की खरं काय घटना आहे आणि खोटी काय घटना आहे। सीओ मॅडम समोर जे ठेवण्यात आलं ते सरळ डुप्लिकेट अहवाल ठेवण्यात आला आणि 16 तारखेला त्यांचं निलंबन करण्यात आलं। लोकशाही संविधान सांगतं की प्रत्येकाला आपला मत मांडण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला युक्तिवाद करण्याचा अधिकार आहे। कुठलीही चौकशी समिती नेमली गेली नाही, या प्रकरणावरती कुठलीही विभागीय चौकशी झाली नाही आणि एका दिवसात निलंबन कसं झालं? एवढी लोकशाही, एवढं प्रशासन आपलं जागे झालेलं आहे का? माझा असा असणारा प्रश्न आहे। गेल्या 5 वर्षापासून तुम्ही बघू शकता आमच्याकडे फायली आहेत, या फायलीमध्ये यांचा सगळे काय बाजार आहे। DHO अभय धानोरकर, THO नाजेश सावरगावकर आणि तिथल्या यमो आणि राधा किशन पटाडे आणि अविनाश गलांडे यांचे सगळे पुरावे आमच्याकडे। यांनी जल जीवन मिशन अंतर्गत असेल, मुख्यमंत्री रोजगार हमी योजनेअंतर्गत असेल आणि अजून 2 योजनेमध्ये यांनी कसा भ्रष्टाचार केलेला आहे, आरोग्य खात्याचे कसे धिंडोडे उडवलेले। आमची मागणी आहे की यांच्यावरती एक चौकशी समिती, उच्चस्तरीय चौकशी समिती न्यावं, ज्यामध्ये SC समाजाचा SC कॅटेगरीचा एक राजपत्रित अधिकारी असावा, त्याद्वारे याची चौकशी व्हावी आणि या चौकशीवर होऊन जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हावी। तत्काळ सुकेशनी साळवे या सिस्टरचं पुन्हा रिजॉईनिंग करण्यात यावी। त्यांच्या बाजूने साक्ष देणारे संजय शिंगमेहर यांची रिजॉईनिंग करण्यात यावी, कारण त्यांनाही यांनी कार्यमुक्त केलेले। फक्त या कारणामुळे दलितांच्या बाजूने साक्ष का देतोय? ते उच्चवर्णीय आहेत, त्यांचा आणि आमच्या जातीच्या पातीचा काही संबंध नाही, परंतु त्यांनी दलितांच्या बाजूने जे सत्य ते मांडलं म्हणून त्यांचेही या ठिकाणी निलंबन झाले। त्यांनाही आम्ही न्याय देऊ, कारण आम्ही मानवतावादी, लोकशाहीवादी, संविधानवादी लोक आहोत। SC ST अंतर्गत या 2-3 गुन्हा दाखल व्हावा एवढी आमची मागणी।